ते कळत नकळतच घडते. याचा काही मेसेज नाही की कॉल नाही, काय करतोय हा? हॅलो हॅलो, कोण बोलताय? कितीही ठरवलं ना संशय नाही घ्यायचा, तरी असं काहीतरी घडतं की मनात शंकेची पाल चुकचुकतेच. किती वाजले पाहिलं का? किती उशीर हा? याला काय अर्थ आहे का? हे पहा, आपण मुलांना इतकं शिकवतो ते त्यांना उत्तम करिअर मिळावं म्हणून, बरोबर आहे? आणि मग ते करिअरच्या आणि नोकरीच्या मागे लागले आणि त्यांना घरट्याकडे यायला उशीर झाला की आपणच त्यांना बोलायचं. म्हणे बघू मा, तूही थोडस समजून घे आणि त्या ऋतूलाही समजव. तिला म्हणावं कुठच्या मित्रांबरोबर भटकत तर बसत नाही ना, नोकरीलाच जातो ना, मग उगाच त्याची वाट बघण्यामध्ये जीव शिणवून घेऊ नकोस. हे पाहिले काय रे केदार, अजून तुम्ही झोपला नाही? मुलं वेळेवर आली नाही ना की झोपही वेळेवर येत नाही, मग पापण्यात आणत जागत बसतो आम्ही. उमा, काय रे बाबा, उशीर बराच झाला. माझ्या ऑफिस मधला एक मित्र हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. हो, आणि त्याला आजच भेटणं गरजेचं होतं, म्हणून ठरवूनच गेलो होतो त्याला भेटायला. मुलगी प्रेयसी असेपर्यंतच प्रिय असते. एकदा का त्याची बायको झाली ना की मग दुसरीच व्यक्ती प्रिय वाटायला लागते. तू काही बोलू नकोस. तुझं डोकं बिकं फिरलंय का? डोकं फिरायचीच वेळ आलीये माझ्यावर. केदार, काय झालं रे? बाहेरपर्यंत आवाज ऐकू येत होता, काय झालं? आई अगं, हिला अक्कल नाहीये ग. कुठल्या विषयावर किती वाजता किती मोठ्याने बोलावं हे सुद्धा हिला कळत नाही. एक मिनिट. तुम्ही जाऊन झोपा. हिला ना वेड लागलाय. मला वेड लागलाय की स्वतःच्या वेडेपणावर पांघरून टाकण्यासाठी तू माझ्यावर नको ते खापर फोडतोयस? आई बाबा, विचारा याला की रोज रात्री घरी यायला उशीर का होतो? कुठे असं विचारण्यासाठी फोन केला की मुलगी फोन का उचलते? बाबा, याचा मेसेज बॉक्स चेक करा, तुम्हाला कसले कसले मेसेजेस सापडतील. हे बघ ऋतू, अगं आज त्याच्या मित्राचा काहीतरी ऍक्सिडेंट झाला म्हणून त्याला भेटायला तो हॉस्पिटलमध्ये गेला आणि म्हणून त्याला उशीर झालाय. ठीक आहे, चल केदार. कुठे? मला तुझ्या त्या मित्राला भेटायचंय. पटकन चहा घेऊन मला ऑफिसला जायचं. हा वादा होता ना, ऑफिसला जायचंय. वरावानी एक एक पावलं टाकू नको, बिगी बिगी कर काम. नाही म्हणजे लई घाई घाईत ऑफिसला चाललात. काय वाढून ठेवले ऑफिसात? लई काम आहेत का? रिक्रुटमेंट, भरती नवीन मुलामुलींची भरती आहे आज ऑफिस मध्ये. मग ते इंटरव्ह्यू कोण घेणार? रोहित घेणार आहे, त्याला सगळं येतं. हा, त्यासनी समज येत, हे तर आहेच. मधुराला ठाव आहे ना? मधुराला काहीच माहित नाही अजून. तिला न सांगता करताय? काय झालं? काय वाटतंय, मी येऊ कोर्टात? नाही, तुझा ऑफिसला. तसंही विशाल आहेच आहे. तू जा त्याच्याबरोबर. खूप हुशार आहे तो, आणि मुख्य म्हणजे कोर्टात त्याच्याबरोबर जाणंच योग्य आहे. येतो मी पाठलाग करेन केदारचा. मला तरी कळेल की तो कुठे कुठे जातो ते. म्हणजे तुम्हाला वाटतंय की मायाबाईंविरुद्ध साक्ष दिली तर मानसीबाई तुमचा स्वीकार करतील? सॉरी, नसत्या भ्रमात राहू नका. माझं ऐका प्लीज. आणि एवढंच करा, कोर्टात साक्ष देताना सांगा की साधनाताईंचा खून झाला तेव्हा मायाबाई तुमच्या सोबत होत्या. बोल, काय प्रॉब्लेम? तुला कसं काय कळलं मी प्रॉब्लेम घेऊन तुझ्याकडे आलो ते? केदार, मित्र आहेस तू माझा. तुम्हाला बऱ्याच दिवसांनी जरी भेटला असेल तरी सुद्धा चेहरा वाचता येतो मला तुझा. काय काय सांगू तुला रोहित? मी तुला सांगतो ना, ही ऋतू आहे ना,